नमस्कारम. आज इथं माझे दोन गुरु आहेत. माझे व्यावसायिक गुरु आहेत रनौरे सर, ज्यांनी मला लहानपणापासून हे व्यवसाय त्यांनी शिकवला. या अगदी 10वी झाल्यानंतर 11वी-12वी जेव्हा होतो तेव्हापासून शिकवला. त्याचा जाता उल्लेख सचिन सरांनी केला. मी बी टी व्ही रिपेअर करत होतो, त्यांचा बी तोच धंदा होता. कुठला धंदा असं वाटलं नाही की आम्ही करायला नाही. त्या धंद्याला फक्त आपल्याला नीट लावायचं काम तर राम सरांनी केले. व्यावसायिक आता मी पूर्णपणे व्यावसायिक अजून व्हायला नाही, पण व्हायचा प्रयत्न करतोय. आणि त्याचाच भाग म्हणजे मला जे 5 मिनिटं मिळत ती काय अशी सोडणार नाही, धंदा वाढण्यासाठीच घेणार. तर काल मला ऐकला, मी मला कम्प्युटर ट्रेनर म्हणून सगळे ओळखतात. खरं अंगात एक किडा घुसलाय, तो म्हणजे व्यवसायाचा. आणि तो किडा, मी सर्व्हिस सेक्टरला होतो आणि सर्व्हिस सेक्टरवरनं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यायचा किडा लॉकडाऊनमध्ये घुसला. कारण लॉकडाऊनमध्ये सगळ्यांचे मला वाटतं जेवढे प्रेझेंटेशन झाले त्या सगळ्यांनी लॉकडाऊनचा उल्लेख केला. मी काय त्याच्यापेक्षा काय वेगळा नाही. तिथनं मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आलो आणि मॅन्युफॅक्चरिंग येत असताना एक घटना घडली. ती घटना अशी होती, सर मी कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ज्यावेळेला चालवत होतो त्यातला माझा एक विद्यार्थी प्रवीण पाटील, तो BVG ॲज अ नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करतो. आणि त्याला भेटा गेलो आणि तिथं गायकवाड साहेबांची, हनुमंतराव गायकवाड साहेबांची केबिन आणि त्याच्याबरोबर समोर ती केबिन होती. मी प्रवीणला विनंती केली, अरे हिथं आलोय तर मला साहेबांना भेटण्यासाठी मला मिळालंच पाहिजे. म्हटलं तू काय पण कर, माझे ॲटलिस्ट 2 मिनटं मला वेळ कर. मग लगेच तेवढे किडा वळवळ आलता तो डोकीत त्यावेळा. आणि मग तिथं भेट झाली. तिथं एक वर्ड गेला हनुमंतराव गायकवाड साहेबांच्या तोंडातून, तो होता सोशल बिझनेस. मग सोशल बिझनेस करत असताना तो एकच वर्ड, तो म्हणजे ग्रामीण भागात पाटील म्हणाले सोशल बिझनेस म्हणून तुम्ही करा, म्हणजे ॲज अ बिझनेस म्हणून न करता सोशल बिझनेस करा असं म्हणाले. आणि ते सोशल बिझनेस मला खरं सांगतो सर त्यावेळेला काहीच कळलं नव्हतं. प्रवीणला भेटणं तिथं आलो, एकच हेतू होता की मला जाऊन तिथं माझे पोरं 4 प्लेस करायचे आहेत, एवढाच माझा हेतू होता. पण तिथून येत असताना मग ते यूट्यूब चालू झालं. सोशल बिझनेस हे काय असताना त्यांचेच सगळे व्हिडिओ बघत आलो. सोशल बिझनेस म्हणजे असा बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये पैसे मिळतात, त्या मनानं पर्यायानं कमी मिळतात, पण समाजातली एखादी मोठी समस्या आपण दूर करत असतोय आणि त्याच्यातून आपण ते मिळतंय. सर यू आर इन द सेम ट्रॅक. हा तुम्ही जे काय करताय आमच्या सोशल बिझनेस, आणि त्याच्यातून मग हा बिझनेस चालू झाला. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आहे, जनावरांमध्ये जनावरांसाठी जे काय खाद्य लागतं ते खाद्य चालू करायचं इथून घेतला. हे जे काय हे सगळं जर तर बघितला, हे सगळं टेक्निकल बॅकग्राऊंडचं आहे. त्यामुळे हे आता ते प्रेझेंट करत नाही, आपण कधी वेळ करून. सर पुढे जाऊया. मी नवीन इंडस्ट्री चालू केली, नवीन इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आली, ह्याच्यामध्ये पण वेळ घालायला नको. सर आपण पुढे जाऊया. हे मी प्रोडक्ट आता लॉन्च करतोय. ह्या प्रोडक्टमध्ये पहिला जो प्रोडक्ट आहे तो ऑलरेडी आता मी मार्केटमध्ये आणलेला आहे आणि ह्यानंच मला वाटतं 10 महिन्यात आता जो 4-4.25 कोटीचा टर्नओव्हर मला यानं करून दिला आहे आतापर्यंत. हे फ्युचरमध्ये येणारे 2 प्रोडक्ट्स आहेत. ह्याचं इंडस्ट्रीमध्ये मशीन लावून तयार आहेत, टेस्टिंग पण झालेलं आहे आणि आता फक्त फंडिंगचा प्रॉब्लेम होता. मे बी ह्या वीकमध्ये जर फंड रिलीज झाला तर हे पण प्रोडक्ट माझे मे बी ह्या मंथ एंड पर्यंत, म्हणजे मी जुलै एंड किंवा त्याला जास्ती असं, कारण गेल्या वर्षी मी बरोबर 15 ऑगस्टला हा प्रोडक्शन चालू केलं होतं. ह्या 15 ऑगस्टला हे बाकीचे 2 प्रोडक्ट्स पण माझे मार्केटला येतील. आणि मे बी ह्याचं जेवढं स्वागत झालं, म्हणजे याचं स्वागत एवढं होतं. फक्त एक एक्झाम्पल सतून सांगतो सर. निरसोशीमध्ये मी रनौरे सर, आमर सर आणि मंजुनाथ सर जेव्हा गेलो होतो, तिथे एक आमचा डीलर आहे, मी त्याला वेळेत माल पोचवू शकलो नव्हतो. सर त्यानं माझी पोती आतमध्ये ठेवली होती आणि त्याच्या पोत्याच्या बाजूनं दुसरी पोती ठेवली होती, कारण येणारा ग्राहक फक्त दुधाई मागत होता. हे एवढ्यासाठी मागत होता की ह्याची जी क्वालिटी मेंटेन केली ती आजपर्यंत कुणीही केलेलं नाही. त्याचं टेक्निकल अनालिसिस जे आहे माझ्यापेक्षा जास्त अमोल सरांनी केले, कारण त्याच्यामध्ये त्या पेंडीमध्ये जो ऑइल इंटेक असतो आणि बाकीच्या प्रोडक्ट्समध्ये ऑइल इंटेक असतो, याच्यामध्ये खूप तफावत आहे. म्हणजे सोशल बिझनेस का, मी जनावरांना कचरा न विकता काय विकतोय, ज्याला जे प्युअर लागते तेच त्याला हे विक्री करतोय. त्यामुळे माझा प्रोडक्ट आतापर्यंत खूप छान गेला. सर नेक्स्ट साईड प्लीज. आता हे जर तुम्ही बघाल ना, हे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे माझी, आणि हे मॅन्युफॅक्चरिंग चालू असताना, सर प्लीज प्ले करा. बट ठीक आहे, प्ले होत नसेल तर राहू द्या. नाही राहू दे, प्ले होत नसेल तर त्याच्यात वेळ जाणे. ठीक आहे, नेक्स्ट घ्या सर, काय इश्यू नाही. टॉप क्वालिटी रॉ मटेरियल आहे. सिंगल, हा सिंगल प्रेस काय प्रकारे सांगतो. ही सरकी पेन जी आहे, कोणाकोणाच्या घरात जनावर आहेत, ते जनावरांमध्ये घालत असाल ना, थँक्यू, म्हणजे माझा प्रोडक्ट ज्यांच्यासाठी आहे ना, तो जनावरांना आपला एक फॅमिली मेंबर मानतो. त्या जनावरांच्यासाठी ना, म्हणजे ज्या शेतकऱ्याचा जीव तुटतो अशासाठी हा माझा प्रोडक्ट आहे. त्याला कचरा नका घालू.
आता मार्केटमध्ये जी सरकी पेंट येतात ती डबल प्रेस असते. डबल प्रेसमध्ये त्याच्यामध्ये मिक्सिन असतं. सर केमिस्ट्रीमध्ये अमोल सर केमिस्ट आहेत. ग्लोटीन काय तुम्हाला चांगलं माहित आहे. त्या ग्लोटीनचा हिरवं दिसायला भरपूर वापर होतो. ते एकदा दूध देईल पण नेक्स्ट टाइमला त्याचं जर्मिनेशनचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते चालू होतात आणि त्या जनावराला आपल्याला कसायला दिल्याशिवाय आपल्याला पर्याय नव्हतो. मी नेमकं त्याच बेसवर काम करतोय. मी प्युअर 9% ऑइल इंटेक त्याच्यामध्ये ठेवून आणि फायबरचं प्रमाण बाकीचे 95% ठेवून या ठिकाणी काय करतोय, कुठलंही मी मिक्सिंग वगैरे काय करत नाही त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे प्लीज सर. ते बघणार कसं आता ते त्याला किती लागते ते. तरी काय करा, बाकीचा कुठला पण प्रोडक्ट द्या आणि माझा पण प्रोडक्ट द्या, पाण्यात तुम्ही घाला. माझा प्रोडक्ट तुम्हाला 7व्या मिनिटाला ते जास्त 10व्या मिनिटाला तयार होईल. बाकीच्या प्रोडक्टला तुम्हाला रात्रभर भिजवत घालायला पाहिजे. तवा कुठेतरी सकाळी ते हाताने फोडायला पाहिजे. माझा प्रोडक्ट तसं नाहीये. तो 10व्या मिनिटाला खायला तयार होतो आणि त्याला येणारा कलर हा हिरवट दुधासारखा येतो. बाकीच्या सगळ्यांना काळपट कलर येणार. त्याच्यानंतर ते पाणी थोडं जास्त घाला आणि हलवा. माझ्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला वर काहीही तरंगणारं दिसणार नाही. पण बाकीच्या प्रोडक्टमध्ये मिक्सिंग असल्यामुळे सर जे काही छोटे पार्टिकल्स ते वापरतात, मी त्याचं नाव नाही घेत आता, ते सगळं वर तरंगताना दिसेल. हा सिंपल फॉर्म्युला काय असं रॉकेट सायन्स नाही आहे. म्हणजे क्वालिटी प्रोडक्ट्स काय बघायचे. सर नेक्स्ट साईड प्लीज. आता प्राइसिंग मध्ये काय होतं, ह्या कॉटन सीड केक मध्ये हे सगळं कमोडिटी मार्केट आहे सर. रोज अप डाऊन अप डाऊन अप डाऊन होत असतात. त्यामुळे एक प्राइस उद्या तीच असेल सांगता येत नाही. हे सगळं ऑइल बेस्ड मार्केट असतं. त्यामुळे प्राइसिंग बद्दल ते सांगू शकतो. हे मुद्दा म्हणून सांगतो, आपल्याकडे गोकुळ यांना चांगलं नाव आहे आणि गोकुळ दरवर्षी ना एक गोकुळश्री पुरस्कार देतं. त्या गोकुळश्री पुरस्कार मध्ये काय होतं, ज्याची म्हैस एका दिवसाला सगळ्यात जास्त दूध देते अशा व्यक्तीला तो पुरस्कार दिला जातो. आणि हा आमच्याच गावचा आहे, मला वाटतं मोरे म्हणून, सुशांत मोरे. तर ह्याला ना शुभम मोरे, ह्याला ना यावर्षीचा गोकुळश्री पुरस्कार सलग 2 मिळाला आणि ह्या दोन्ही वेळेला त्याच्या गोट्यामध्ये माझी दुधाई सारखी जात होती. हे मला आतापर्यंत मिळालेलं यश. ठीक आहे सर. नेक्स्ट आहे प्लीज. ऑल ओव्हर माझं पण काही स्वप्न आहेत. आता हे तर 10 CRचं टर्नओव्हर सर जर राम पाटील सरांनी जर आपल्याला गायडन्स दिलं तर हे सर सहज अचिवेबल आहे. नेक्स्ट सर हे पण काम तुमच्याकडेच आहे. तुम्हीच मला सजेस्ट केलं की सर प्रायव्हेट लिमिटेड करायचे. कॅटल फीड मधले मला सगळे प्रोडक्ट्स आणायचे आहेत. हे बाकी माझं ड्रीम आहे की मला पण एक दिवस इलाइट क्लब मध्ये यायचं आहे. सेक्रेटरी साहेब आपली तर असल्यामुळे आता तिने परवा सांगितलं लवकर मी हाय खुर्चीवर तोपर्यंत या इलाइट क्लब मध्ये. त्यामुळे हे माझं ड्रीम आहे. हे सहज अचीव करू शकेन मी सर. प्लीज मला जर कोण तुमच्या भागातले कोण पशुखाद्य विक्रेते असतील, गोटाचालक असतील आणि जे सेवा देतात जनावरांना असे असतील, गोशाळा आपल्याकडे चालतात त्याचे संचालक असतील, हे मराठवाड्यामध्ये कोणाचे जर कनेक्ट असतील तुमचे तर जिनिंग मिल असतात यांचे मला पुन्हा कनेक्ट द्या. सर नेक्स्ट साईड प्लीज. मी काय तुम्हाला देऊ शकतो म्हणजे माझ्या अंगात काय काय किडा आहे. दूध व्यवसायाचं थोडंफार मार्गदर्शन आहे. क्लबमध्ये आल्यापासून सर मी रणराव सरांच्या माध्यमातून हे करत आलोय. रोज 1 तास एका तरी व्यावसायिकाला जागवण्याचं आम्ही काम करवलं. रोज 1 तास संध्याकाळी 5 ते 6 वेळ हेच काम करत असतो. आणि जवळजवळ माझी 2.5 एकर शेती जी आहे ती आता मी गेली 4 वर्षे 4.5 वर्ष 4 वर्षाचा कालावधी झाला. त्याच्यामध्ये एवढं पण मी काय रासायनिक खत टाकलेलं नाही. येत्या 1.5 वर्षामध्ये त्याचं सर्टिफिकेशन होईल. म्हणजे ह्याचं सर्टिफिकेशन एकदा झालं तर सर हा एक वेगळा उद्योग होऊ शकतो आणि हे पर जेवीवर आपल्याला काम करायचे खूप याच्यामध्ये चान्सेस आहेत. त्यामुळे नैसर्गिक शेतीचे बरेचसे माझ्याकडे नॉलेज आहे ते मी तुम्हाला देऊ शकतो. थँक्यू. काय